हे बघ प्रिया, असं काही करायचा विचारसुद्धा करू नकोस. अनिश चांगला मुलगा नाही आहे. अजून वेळ आहे सावध राहायला. प्रज्ञा दिदींच्या बोलण्यातून रुळांवरून धावत्या ट्रेनचा पाठलाग होताना दिसत होता. भीती, आशंका, खळबळ यांमध्ये संकोचून मन कधी भूतकाळाला पुढे तर कधी मागे ढकलत असे. काही वेळांपूर्वी रोमांचक स्वप्नाळू भविष्यात हरवलेले मन अज्ञात भीतीने घेरले होते. आपल्या वडिलांची लाडकी मुलगी आणि प्रज्ञाची लाडकी बहीण घरातून पळून गेल्याचे हळूहळू सर्वांना कळेल. सकाळी डोळे उघडताच आई चहाचा कप घेऊन उठवायला येईल. कुणास ठाऊक रात्रीच सगळ्यांना कळले असेल. या वयात घेतलेला एक चुकीचा निर्णयही आपले आयुष्य किती उद्ध्वस्त करू शकते हे प्रज्ञा दिदीने सांगितले. दिदीने जितका समजवण्याचा प्रयत्न केला तितक्याच जोराने बिंदास प्रिया अनिशच्या दिशेने 2 पावले टाकत होती. प्रिया, अभ्यासात लक्ष दे. प्रेमात पडून तुझ्या भविष्याची खेळू नकोस. ताई, आता अनिश माझा जीव आहे. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले आहे. तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. प्रियाचे चित्रपटातील संवाद ऐकत प्रज्ञा डोके धरून बसली. ती अनिशच्या काळजीभाऊ स्वभावाच्या प्रेमात पडली. ज्या दिवशी प्रज्ञा दिदीने अनिशला त्यांच्या आईवडिलांना भेटण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांनी प्रियाला उत्कटतेने मिठी मारली आणि सांगितले की तो त्याचे प्रेम गमावण्याचा धोका घेऊ शकत नाही. कदाचित ती त्याच रात्री अनिशसोबत आली होती. रस्त्यावरून वाट काढत घरातून निघताना प्रियाचे मनोबल शिगेला पोहोचले होते. वाटेत अनिशने सांगितले की ते बँगलोरला जात आहेत. तिथे ते काही दिवस मित्राच्या घरी राहतील आणि 7 महिन्यांनंतर प्रिया प्रौढ झाल्यावर तो तिच्याशी लग्न करेल. संपूर्ण मार्गात तो प्रियाला समजावत राहिला की या काळात तिने कोणाशीही संपर्क ठेवू नये. इथला कायदा या बाबतीत खूप कडक आहे. विचारात बुडून प्रिया कधी झोपी गेली ते तिला देखील कळले नाही. अचानक एका स्टेशनवरच्या गोंधळात तिला जाग आली. तेव्हा तिने पाहिले की अनिश त्याच्या सीटवर नव्हता. प्रियाचा घसा कोरडा पडला होता. तिच्या कपाळावरून घामाचे थेंब टपकले. एकटेपणाची भावना तिला ग्रासून गेली. मग तिने तिचा मोबाईल शोधायला सुरुवात केली. संपूर्ण पर्स शोधली पण मोबाईल कुठेच सापडला नाही. मोबाईल शोधत आहेस का? एका आवाजाने तिला धक्का बसला. तिने समोर पाहिलं तर एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. तू मला काही बोललीस का? मला वाटलं तुम्ही तुमचा मोबाईल शोधत आहात. हो, कुठे दिसला का? प्रियाने विचारल्यावर ती म्हणाली, तुझ्यासोबतचा मुलगा तुझा भाऊ आहे का? प्रियाला तो प्रश्न रुचला नाही. त्यानंतर मुलीने पुढे खुलासा केला की तुझ्यासोबत असलेल्या मुलाने तुझा मोबाईल घेतला आहे. इकडे तिकडे उत्सुकतेने बघत असलेल्या प्रियाला तिने सांगितले की तो दुसऱ्या डब्यात बसून पत्ते खेळत आहे. हे ऐकून प्रियाला धक्काच बसला. तिला अनिशचा खूप राग आला. प्लीज माझे सामान बघ, मी वॉशरूमला जाते. प्रिया पटकन बाहेर आली. तेवढ्यात अंधारात कोणाच्या तरी आवाजावरून तिचा पाय तिथेच अडकला. दाराजवळ उभा असलेला अनिश मोबाईलवर कोणाला तरी म्हणत होता, पुरे झाले. आमचा उदरनिर्वाह अशा मूर्ख मुलींकडून चालला आहे. मी तिचा मोबाईल घेतला आहे. असेल 15-20 हजारांचा. कदाचित ती आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधणार अशी भीतीही होती. मला विनाकारण अडचणीत पडायचे नाही. पण माझ्यासोबत घर सेटल करण्यासाठी तिने घरून काहीतरी पैसे आणले असेल. त्याचे शब्द भयानक होते. आणि हो ऐका, तुम्ही सगळी व्यवस्था करा. माझी जबाबदारी फक्त तिला तिथे सोडायची आहे. तुम्ही त्याची काळजी घ्या. बस चित्रपट मस्त व्हायला हवा. हे संभाषण ऐकून प्रियाचे रक्त बर्फासारखे गोठले. तिचे पाय स्थिर राहू शकले नाही. तिला कोणीतरी पकडले नाहीतर ती पडणार होती. ती आपल्या सीटवर कशी पोहोचली हे तिला समजलेच नाही. 2 घोट पाणी पिऊन काही क्षणात तिने डोळे उघडले आणि तिच्या डब्यात बसलेल्या मुलीचा ओळखीचा चेहरा दिसला. तू ठीक आहेस ना? प्रियाला विचारताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुलीने तिच्यासोबत आलेल्या माणसाला बाहेर पाठवले आणि विचारले, काय झालं? तुझ्यासोबत आलेला मुलगा तुझा प्रियकर आहे ना? हे बघ, त्या मुलाची नियत बरी नाही आहे. हे तुलाही कळले असेल. तुम्ही दोघेही घरातून पळून गेला आहात हे मला माहीत आहे. प्रियाने आश्चर्यचकित आणि संशयास्पद नजरेने तिच्याकडे पाहिले. तेव्हा ती म्हणाली, माझे नाव सरण्या आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते. बरं, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मुलीच्या बोलण्यात तथ्य होतं. आत्ताच बघायला आलेला अनिशचा तो भीषण चेहरा पाहून तिचा आत्मा हादरला. हे बघ, तू जे चुकीचे पाऊल उचलले आहेस त्या काट्यातून बाहेर पडण्यासाठी तुला हिंमत जमवावी लागेल. सरण्याच्या बोलण्याचा प्रियावर परिणाम झाला. ती काही वेळातच बरी झाली.
तुझे नाव प्रिया आहे का? मला तुझ्या वडिलांचा नंबर दे. तिने अधिकाराने विचारल्यावर प्रियाने वडिलांचा नंबर सांगितला. मुलगी बोलायला बाहेर गेली. आत्तापर्यंत प्रिया परिस्थितीला तोंड द्यायला तयार होती. काही वेळाने ती परत आली आणि म्हणाली, मी तुझ्या वडिलांशी बोलले आहे. ते पुढच्या फ्लाईटने बेंगलोरला पोहोचणार आहेत. आता तुला काय करायचं आहे ते नीट ऐक. प्रियाला काही सांगताना ती तिच्यासोबत आलेल्या तरुणाला म्हणाली, मॅडमसोबत आलेल्या व्यक्तीला सांग की ती त्याला बोलवते. काही वेळाने अनिश आला तेव्हा प्रिया त्याच्याशी तक्रारीच्या स्वरात बोलली, कुठे गेला होतास तू अनिश? तुला माहीत आहे मी किती घाबरले होते. तिचं म्हणणं ऐकून अनिश लगेच म्हणाला, तुला सोडून मी कुठे जाऊ? प्रियाने कूपचा लाईट चालू केला. काही वेळांपूर्वी अनिशच्या डोळ्यातला प्रेमाचा सागर दिसत होता. आता तिला त्यात कपट दिसत होता. आता ती उघड्या डोळ्यांनी बघत होती की अनिश किती सावधपणे इकडे तिकडे बघत होता. मग प्रेमाने प्रिया त्याला म्हणाली, मला तुला एक गोड बातमी द्यायची आहे. काय? तो स्तब्धपणे म्हणाला. आणि प्रिया म्हणाली, तुला माहीत आहे वडिलांनी आपल्या लग्नासाठी होकार दिला आहे आणि ते बेंगलोरलाही पोहोचले आहेत. प्रियाच्या या खुलासेने अनिशला धक्काच बसला. तो अचानक बाहेर पडला. मूर्ख मुलगी, मी सांगितले होते तुला की कॉल करू नकोस. घाईत लगेच त्याच्या तोंडून बाहेर पडले की तुझा मोबाईल तर? मला माहीत आहे तो तुझ्याकडे आहे. अनिशने अजून काही विचारण्याआधीच प्रियाने आपला ताबा हरवला होता. तिचा हात पूर्ण वेगाने हलला आणि तिने अनिशच्या गालावर जोरात चापट मारली. रागाने आणि अपमानाने त्याचे शरीर थरथरत होते. गोंगाटाचा आवाज बाहेर गेला होता. लोक आत डोकावू लागले होते. त्याचवेळी टीटीई आले. त्याने विचारले, काय प्रकरण आहे? तेव्हा ती मुलगी शांतपणे उठली आणि म्हणाली, तो माझा नातेवाईक आहे. खरं तर तो आमच्यासोबत बसलेला प्रवासी आहे. याने आमचा मोबाईल चोरला आहे असे आम्हाला वाटते. तुम्ही पोलिसांना बोलवा. अनिशच्या चेहऱ्यावरची हवा उडाली. हे बघा मॅडम, हा फर्स्ट क्लास कोच आहे. तुम्ही त्यात बसलेल्या प्रवाशावर असा आरोप करू शकत नाही. टीटीई बोलल्यावर अर्जुन म्हणाला, मी पण त्यांना समजावून सांगत आहे की आधी पडताळून पहा. असं म्हणताच त्याने अनिशच्या खिशातून चकरा मारत प्रियाचा मोबाईल काढला. अनिश घाबरला होता की फासे असे फिरतील त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. लगेच 2 रेल्वे पोलीस हवालदार आले. मग त्या मुलीचे तिचे ओळखपत्र दाखवले. ACP सरण्या वाचून दोघांनीही त्यांना समर्पक सलामी दिली. त्यानंतर टीटीईसह प्रियाही थक्क झाली. ACP सरण्या अर्जुनला म्हणाली, इन्स्पेक्टर अर्जुन, तुम्ही यांच्याबरोबर पुढच्या स्टेशनवर उतरा. मी तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगते आणि हो, फक्त मध्ये या मुलीचे नाव येणार नाही याची काळजी घ्या. यावर ट्रेनमधील प्रवासी आपापल्या प्रतिक्रिया देण्यात तल्लीन झाले होते. प्रिया बराच वेळ अपमानाने आणि लाजिरवाणपणे रडत राहिली. मग सरण्याने तिच्या पाठीवरून सांत्वन करणारा हात ठेवला. मग ती सरण्याला मिठी मारून म्हणाली, तू मला वाचवलेस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तिचे बोलणे ऐकून सरण्या हसली आणि म्हणाली, मी तुला कशी वाचवणार नाही. IPS अधिकारी म्हणून माझी ही पहिलीच नियुक्ती आहे. तू मला सुरुवातीच्या काळातच इतके मोठे प्रकरण दिले आहे. तुला पाहून मला समजले की तू घरातून पळून आली आहेस. ट्रेनमध्ये चढत असताना तू वेगळ्याच विश्वात होती आणि तो मुलगा गरजेपेक्षा जास्त सावध होता. इतरांचे निरीक्षण करणे हा माझा छंद आहे. त्याच्याकडे पाहून मला समजले की मुलगा बरा नाही. मी गुपचूप त्याला तुझ्या पर्समधून मोबाईल काढून पैसे तपासताना पाहिले तेव्हा मला खूप विचित्र वाटले. तो बाहेर गेल्यावर मी अर्जुनशी बोलले आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. म्हणूनच तू वॉशरूमला गेलीस तेव्हा मी तुझ्या मागे आले. कुठेतरी काहीतरी चुकते हे मला माहीत होतं. पण आजच्या जगात तुझ्यासारखी शिकलेली मुलगी असा मूर्खपणा कसा काय करू शकते हे समजत नाही. जरा विचार कर. जर तो त्याच्या योजनेत यशस्वी झाला असता तर काय झाले असते. तू योग्य वेळी सावरलीस, नाहीतर त्या दलदलीत अडकून जगणं अवघड झालं असतं. हा सगळा विचार करून प्रिया हादरली. घरी गेल्यावर मी सगळ्यांशी कोणत्या तोंडाने बोलू. ती हरवलेल्या आवाजात म्हणाली, बघ, प्रश्न हा नाही की तू सर्वांना कसं तोंड देशील. विचार कर की तू तुझ्या अस्तित्वाशी कसे डोळसपणे संपर्क साधशील. जेव्हा तू एवढी मोठी जोखीम पत्करली आहे, स्वतःशी डोळा मिळवण्यासाठी तुला यातून जावे लागेल. तुझे कर्म ही तुझी परीक्षा असेल. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू स्वतःला आणि तुझ्या भविष्याला कसे सजवशील आणि हा आनंद तुझ्या कुटुंबातील सदस्यांना दे, जेणेकरून तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना तुझा हा प्रवास आठवणार नाही. सरण्याच्या बोलण्याचा प्रभाव प्रियाच्या मौनात दिसत होता. ती आत्मपरीक्षण करत राहिली.
मानसिकरित्या थकलेल्या प्रियाला कधी झोप लागली कळलेच नाही. कुणाच्या तरी प्रेमळ स्पर्शाने तिचे डोळे उघडले. वडिलांना समोर पाहून तिने लहान मुलीप्रमाणे त्यांना मिठी मारली. सोबत आलेली प्रज्ञाही रडली. तुमच्या या उपकाराची परतफेड आम्ही कशी करू, पप्पा सरण्याशी बोलत होते. बाबा, तुम्ही मला कधी माफ करू शकाल का? दोघांचे बोलणे ऐकून सरण्या प्रियाच्या वडिलांना म्हणाली, जर तुम्हाला खरोखरच उपकाराची परतफेड करायची असेल तर मला वचन द्या की तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवाल आणि तिच्या उड्डाणाला पंख द्याल. या प्रवासात तिला साथ द्याल. या प्रवासाचा वारंवार उल्लेख करून तिचे भावी जीवन कठीण बनवू नका. मी वचन देतो की आजची चूक सांगून आम्ही प्रियाचे मनोधैर्य खचू देणार नाही. आज नंतर आमच्यापैकी कोणीही प्रियाशी याबद्दल बोलणार नाही. पप्पा, तुमची मुलगी तुमचं डोकं कधीच झुकू देणार नाही. मी पण सरण्या दिदीसारखी होऊन दाखवेन. सरण्याला समजले की प्रिया आता भोवऱ्यातून बाहेर आली आहे. तिच्या ओठांवर एक प्रसन्न हास्य होते. मैत्रिणींनो, आजची ही बोधप्रद कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजी आणि नातींचा खेळ चांगलाच रंगात आला होता. कारण बराच वेळ चाललेल्या माझ्या चिमण्यांचा चिवचिवाट थोडा मंदावला होता. उत्सुकतेपोटी आईंच्या खोलीत डोकावलं. बघते तर काय, माझ्या दोन्ही चिमण्या आरोही आणि आयुषी मस्त आजीच्या कुशीत पोहुडल्या होत्या. मस्त आजी नातींच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आरोही 8 वर्षांची तर आयुषी 5 वर्षांची होती. आयुषी, आजी सांग ना ग गोष्ट. अच्छा, तर ही बच्चा पार्टी आज आजीकडे गोष्टींची फरमाईश करत होती. आजीने पण मस्त थोडेसे आडेवेडे घातले. एका फरमाईशीमध्ये गोष्ट सांगेल ती आजी कसली? त्याशिवाय गोष्टीची रंगत तरी कशी वाढेल? मीही थोडा वेळ तिथेच रेंगाळले आणि बाजूच्याच खुर्चीवर विसावले. आजी आणि नातींच्या गोडगुजात हरवून गेले. आजी, हो रे बाळांनो, सांगते. तर मग ऐका हं. एक होती परीराणी, आईबाबाची लाडूली. अभ्यासात हुशार होती दादाची सानुली. टपोरे डोळे, तिचे गोरे गोरे गाल. होती आजी आजोबांची छकुली. अशी ही परीराणी खूप हुशार होती बरं का. नेहमी उत्साहित, आत्मविश्वासाने भरलेली. आईबाबांच्या तर काळजाचा तुकडा होती. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायची आणि सर्व शिक्षकांची लाडकी होती. ती रोज बसने स्कूलला जायची. एक दिवस शाळेत जाताना तिला जाणवलं की एक राक्षस तिचा पाठलाग करतोय. तो रोज तिचा पाठलाग करायचा आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. मग ती पण त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. त्याला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागली. आयुषी, मग काय झालं आजी? त्या राक्षसाने परीला खाऊन टाकलं? आजी, नाही, अजिबात नाही. आपली परी खूप हुशार होती. तिच्या आईने तिला स्वरक्षणाचे धडे दिले होते. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ह्यातील अंतर समजवले होते. अशा राक्षसांशी कसे 4 हात करायचे हे शिकवले होते. आणि बरं का आयुषी बाळा, हे राक्षस कुणाच्याही रूपात आपल्यासमोर येऊ शकतात. कुठेही आढळतात. शाळेत, बागेत, क्लास, मंदिरात, अगदी आपल्या घरात सुद्धा. ते आपल्यासारखेच दिसतात. त्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण असतं. मग परीने राक्षसाबद्दल आपल्या आईबाबांना सांगितले. आईबाबांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं. आरोही, पण आजी, तू म्हणालीस ना की ते राक्षस कुठेही आढळतात आणि आपल्यासारखेच दिसतात, मग त्यांना ओळखायचं कसं? आणि चांगला स्पर्श, वाईट स्पर्श म्हणजे काय? चौकस आणि चिकित्सक बुद्धीच्या आरोहीने आजीला प्रश्न केला. आजी, हो, ते कुठेही आढळतात आणि कोणीही असू शकतात. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्येच ते दडलेले असतात. फक्त आपल्याला त्यांना ओळखता आले पाहिजे. आता प्रश्न उरला, त्यांना ओळखायचं कसं? आयुषी, हां आजी, कसं ओळखायचं? आजी, सांगते बाळा. आयुषी, मला एक गोष्ट सांगशील? आई, बाबा, मी जेव्हा तुझे लाड करतो तेव्हा तुला कसं वाटतं? आयुषी, खूप मज्जा येते, खूप छान वाटतं. आजी, हो ना, यालाच चांगला स्पर्श म्हणायचा. पण कधीकधी कोणीतरी आपले खूप लाड करतात, आपली पापी घेतात, आपली मर्जी नसताना उगीच जबरदस्ती लाड करण्याचे प्रयत्न करतात. आपल्याला ते आवडत नाही. तो झाला वाईट स्पर्श.
तेव्हा आपण थोडं सावध व्हायचं. अशा लोकांपासून थोडं लांब राहायचं. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजून घ्यायचा. आयुषी, आजी स्पर्श म्हणजे काय? आरोही, अगं एवढं पण तुला माहिती नाही. स्पर्श म्हणजे टच. चांगला स्पर्श म्हणजे गुड टच आणि वाईट स्पर्श म्हणजे बॅड टच. आजी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कोणालाही आपल्या खाजगी शारीरिक अवयवांना हात लावू द्यायचा नाही. आणि कोणी तसा प्रयत्न केला तर नाही किंवा स्टॉप बोलायचं. आणि तरीही नाही ऐकलं तर जोराजोरात गोंधळ करायचा. मोठ्या मोठ्याने ओरडून आपल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करायचं आणि त्याला चांगलं बदडून काढायचं. आणि नेहमी आपल्या आईबाबांच्या संपर्कात राहायचं. त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलायच्या. त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही. आरोही, आजी खाजगी शारीरिक अवयव म्हणजे काय गं? प्रायव्हेट बॉडी पार्ट्स. मी लगेच उत्तरले आणि त्यांना समजावले की आपण स्विमिंग कॉस्ट्यूम घातल्यानंतर जो भाग स्विमिंग कॉस्ट्यूमनी झाकला जातो तो शरीराचा भाग म्हणजे प्रायव्हेट बॉडी पार्ट. आणि त्याला आपल्या परवानगीशिवाय कोणालाही हात लावण्याचा अधिकार नाही. स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं. त्यासाठी कराटेसारखे सेल्फ डिफेन्सचे संरक्षणाचे धडे शिकायचे. समजलं का? आरोही, हो समजलं. आपल्या आजूबाजूच्या राक्षसांपासून सावध राहायचं. आयुषी, हो मी पण सावध राहणार आणि राक्षसांशी परीराणीसारखं डिशूम करणार. आजकाल समाजात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे बऱ्याच दिवसापासून माझ्याही डोक्यात या विषयावर मुलींशी बोलण्याचा विचार येत होता. पण कसं बोलणार, काय बोलणार, त्या अजून लहान आहेत, त्यांना ह्या गोष्टी समजतील का, असे बरेच प्रश्न माझ्यासमोर होते. पण सासूबाईंनी ह्या सर्व गोष्टी किती हसत खेळत गप्पा गोष्टी करत त्यांना समजावल्या. मलाही त्यांच्या विचारांची प्रगल्भता आज समजली. आणि म्हणूनच घरात आजी आजोबांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हेही मला समजलं. माझ्या चिमण्या तर आजीकडून नवीन गोष्टी तर शिकल्याच, पण मीही घरातलं मोठ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे शिकले. मैत्रिणींनो, आजची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.